आणि आता एक नजर टाकणार आहोत 50 महत्त्वाच्या बातम्यांवरती सुपरफास्ट स्वरूपात। पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळेंची गाडी फोडली। निखिल वागळेंच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेक। हल्लेखोरांना फडणवीसांनी पाठवलं। निखिल वागळेंचा थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप। भाजप आणि पोलिसांमध्ये संगनमत। वागळेंची टीका। निखिल वागळेंच्या निर्भय बनव सभेला भाजपचा जोरदार विरोध। त्यातूनच वागळेंवर हल्ला। भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। मी अहिंसावादी माणूस, माझ्यावर आतापर्यंत 7 हल्ले, मला मारलं तर हजारो वागळे तयार होतील, वागळेंचं वक्तव्य। पुणे पोलिसांना हल्ल्याबाबत माहिती होतं, पोलीस दल भाजपनं विकत घेतलंय। आमच्यावरील हल्ल्याला पुणे पोलीसच जबाबदार। निखिल वागळेंचे पोलिसांवर गंभीर आरोप। कायदा सुव्यवस्था हातात घेणारा कोणीही असो त्यावर कारवाई होणारच, गृहमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मात्र त्याच वेळी लोकांच्या भावना भडकतील अशी वक्तव्य करणं, सर्वोच्च नेत्यांवर टीका करणं चुकीचं, फडणवीसांची प्रतिक्रिया। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना खपवून घेणार नाही। पोलीस आयुक्तांशी भेटून कडक कारवाईचे आदेश देणार, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही। आज संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस। संध्याकाळी 5 वाजता संसदेत पंतप्रधान मोदींच्या निरोपाचं भाषण। निवडणुकीपूर्वी मोदी काय बोलणार याकडे लक्ष। आज संसदेच्या दोन्ही सभागृहात राम मंदिरावरती चर्चा होणार। भाजपकडून खासदारांना व्हीप जाहीर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर दौऱ्यावरती। शिवसंकल्प अभियान आणि कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार, तर पालघर महासंस्कृती मेळाव्याला लावणार उपस्थिती। बाबा सिद्दीकींचा आज राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। आणखीनही काहींचे पक्षप्रवेश होणार, अजित पवारांचं सूचक वक्तव्य। मनोज जरांगे पाटलांचा आजपासून उपोषण। अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पुन्हा आक्रमक। सरकारनं 2 दिवसात अधिवेशन बोलवून अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं, जरांगेंची मागणी। मराठा बांधवांनी आपापल्या मतदारसंघातील आमदारांना फोन करावेत, आमदारांना कायद्याच्या बाजूने बोलण्याचा आग्रह करावा, जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 12 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची कोर्टात याचिका। राज्यात ज्यांच्याकडे शस्त्र आहेत त्यांची चौकशी होणार। शस्त्र परवान्यासह आहेत की परवान्याशिवाय याचा तपास होणार। मुख्यमंत्री शिंदेंकडून शस्त्रांबाबत चौकशी करण्याचे आदेश। उदय सामंतांची माहिती। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची रील्स टाकणाऱ्या टोळ्यांवरती करडी नजर। सोशल मीडियावरून रील्स डिलीट व्हायला सुरुवात। वर्ध्याच्या महात्मा गांधी हिंदी विद्यालय परिसरामध्ये विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद। बुधवारी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। दोन्ही गटाकडून पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल। शिर्डीमधील साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागाचा कर्मचारी शॉक लागून जखमी। जखमी कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर। कोल्हापुरात दूध संस्थांवरती जाणीवपूर्वक केली जाणारी कारवाई थांबवा। जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेचं सहाय्यक निबंधकांना निवेदन। अनेक दूध संस्थांवरती धाडी टाकल्या जात असल्यामुळे दूध संस्था कर्मचारी संघटनेची मागणी। पुण्याच्या लोणी काळभोर परिसरात हातभट्टीच्या कारखान्यावर छापा। कारखान्यातनं 36,40,00,000 किमतीची 91,000 लिटर गावठी दारू जप्त। पुणे गुन्हे शाखेची मोठी वंचित। नंदुरबारच्या कोळदा ते खेतिया या महामार्गाची दयनीय अवस्था। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणारा हा मुख्य रस्ता महामार्गाची दुरुस्त व्हावी अशी मागणी। नाशिकच्या येवला तहसील कार्यालयावरती कांदा प्रश्नी छावा क्रांतीवीर सेनेचा मोर्चा। नुकसान भरपाई केंद्र सरकारनं तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। धुळ्याच्या साक्रीमध्ये लाटीपाडा धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणी सोडा। शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख विशाल देसले यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे। दलित असल्यानं बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये डायलिसिस सेंटरवरती नाव वगळल्याचा महिला सरपंचाचा आरोप। खासदार प्रतापराव जाधव यांच्यासमोर आरोप, तर जाधव यांचं भाषण सुरू असतानाच महिला सरपंचाचा कार्यक्रमावर बहिष्कार। नागपूरसह विदर्भात पुढील 3 दिवस वादळी पावसाचा अंदाज। मध्य भारतात तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे विदर्भात पावसाची शक्यता। रब्बी पिकांवरती संकट। बुलढाण्यामध्ये भाजपची गाव चलो अभियान कार्यशाळा। भाजप पदाधिकाऱ्यांकडून पक्ष संघटन कामाचा आढावा। प्रफुल्ल पटेल यांचे वडील स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गोंदियात दिग्गजांची हजेरी। उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जयंतीनिमित्त उपस्थिती। अमरावतीमध्ये एसटी प्रवाशांचा फुकट प्रवास। एसटी महामंडळाने 175 फुकट्या प्रवाशांकडून 18,000 केला दंड वसूल। समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या सिंदखेड राजा ते शेगाव मार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। लवकरच MSRDC मार्ग बांधणीचं काम सुरू करणार।
नंदुरबारमध्ये पपईच्या दरात वाढ, शेतकऱ्यांमध्ये समाधान. पपईला प्रति किलो 8 रुपये 60 पैसे दर. योग्य दर मिळाल्यानं शेतकऱ्यांना फायदा. नंदुरबारच्या शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावरती मनमानी करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कारवाई. बाजार समिती शासनाच्या हमीभावानुसार खरेदी होणार. वाशिमच्या मेडशीमध्ये मौनी अमावस्येनिमित्त खंडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात. शेकडो वर्षांची परंपरा. भाविकांची यात्रेसाठी मोठी गर्दी. धुळे जिल्ह्याचं ग्रामदैवत असलेल्या सतीदेवी यात्रोत्सवाला सुरुवात. भाविकांची मोठी गर्दी. जिल्ह्यावरील दुष्काळाचं संकट दूर कर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांची देवीकडे मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये केवळ 108 शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याचा घेतला लाभ. शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद.